शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगर ॲग्रीटेक कंपनीच्या हिनिंग सोल्युशन या वॉटर सोल्युबल खताविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल तसेच त्याचे पिकातील कार्य, प्रमाण व फायदे अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, वेगर ॲग्रीटेक कंपनीच्या आपण अल्बर्ट सोल्युशनविषयी सर्वांना माहिती असेल, पण कंपनीने नुकतेच आपले नवीन प्रोडक्ट म्हणजे हेनिंग सोल्युशन हे बाजारात उपलब्ध केलेले आहे. तर आज आपण हेनिंग सोल्युशनविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला हेनिंग सोल्युशनविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, हेनिंग सोल्युशनमध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहावयास मिळत असतात, तर याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन हे 11%, फॉस्फरस हे 44% व पोटॅशियम आपल्याला 11% पाहावयास मिळत असते. तर हे IPE टेक्नॉलॉजीवर आधारित खत आहे, जे पिकाला बॅलन्स न्यूट्रिशन देते. तसेच पिकातील फॉस्फरसची कमतरता थांबवतं व पिकाला जे काही फॉस्फरस आहे हा अपटेक करून देण्याचं काम त्या ठिकाणी हेनिंग सोल्युशन हे करताना दिसून येत असते. तर शेतकरी मित्रांनो, बघायचे झाले तर IPE टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला काय फरक हा पडत असतो, तर पिकातील फॉस्फरसची कार्यक्षमता 30% जास्त वाढते. तसेच मातीतील जुना फिक्स फॉस्फरस हा पिकाला उपलब्ध होतो. तसेच मायक्रोन्यूट्रन, झिंक, फेरस हे पिकांना उपलब्ध होतात. तर IPE म्हणजे इन्क्रीज फॉस्फेट इफिशियन्सी टेक्नॉलॉजी, म्हणजेच पिकातील फॉस्फरस हा कसा वाढेल यावर आधारित तंत्रज्ञान म्हणजे IPE टेक्नॉलॉजी होय. तर शेतकरी मित्रांनो, हेनिंग सोल्युशन वापरल्यावरती पिकात आपल्याला काय बदल हा पाहावयास मिळत असतो, तर सर्वात पहिले जर बघायचं झालं तर जमिनीचा जो काही पोत आहे तर हा पोत चांगल्या पद्धतीने सुधारवण्याचं काम त्या ठिकाणी हेनिंग सोल्युशन आपल्याला करताना दिसून येत असते. तसंच पिकातील जी काही पांढरी मुळी आहे तर ही पांढरी मुळी चांगल्या पद्धतीने वाढते, त्यामुळे आपले पोषक घटकांचे शोषण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होत असते. तसेच पिकातील शेंडा वाढवण्याचे काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होतं व पिकातील फुलकळी सेटिंग वाढवण्याचे काम चांगल्या पद्धतीने होते. तसेच पिकातील जर आपण बघितलं तर एकसमान वाढ करण्याचे काम त्या ठिकाणी हेनिंग सोल्युशन आपल्याला करताना दिसून येत असते. तर शेतकरी मित्रांनो, हेनिंग सोल्युशनचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण हेनिंग सोल्युशनचा वापर करू शकतो. तसेच याचा जर का आपण प्रमाणाचा विचार केला तर याचं प्रमाण आपण काय घेऊ शकतो, तर याचे प्रमाण आपण एकरी 3 किलो प्रति एकर आपण वापर करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले खत आहे व IPE टेक्नॉलॉजीवर आधारित खत असल्यामुळे पिकातील फॉस्फरस वाढवते. तर आपण वापर करत असताना कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायचं झालं तर भारतामध्ये फॉस्फेटयुक्त खतांचा जो काही खर्च आहे तर हा जास्त प्रमाणात होत असल्यामुळे त्याचे रेट देखील वाढत आहे. जर आपण विचार केला तर हेनिंग सोल्युशन जर का आपण वापर केला तर आपल्याला खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने बचत त्या ठिकाणी होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण वेगर ॲग्रीटेक या कंपनीच्या हेनिंग सोल्युशन या खताविषयी माहिती बघितली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.